शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र व काळानुसार आवश्यक अशी शिवाची उपासना याविषयी माहिती येथे प्रस्तुत करत आहोत. शिवाच्या उपासनेच्या तसेच नेहमीच्या उपासनेच्या संदर्भातील काही धार्मिक कृती अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसेसह या सीडीमध्ये देत आहोत. शिवपूजेत काय असावे व काय नसावे. शिवपूजेपूर्वी भस्मधारण करावे. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. शिवपिंडीवर शक्यतो दुग्धाभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शिवतत्वाचा फायदा अधिक होतो. शिवपिंडीवर पांढऱ्या अक्षता म्हणजेच धुतलेले अखंड तांदूळ वहावे. अक्षतांकडे निर्गुण ईश्वरी तत्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षल्या जातात. म्हणून जास्तीत जास्त निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढऱ्या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढऱ्या रंगाच्या अक्षता वहाव्यात. शिवपिंडीवर हळद व कुंकू वाहू नये. हळद व कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे. म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद व कुंकू वाहत नसतात. शिवाला धोत्रा, पांढरे कमळ, कन्हेर, चमेली, मंदार, नागचंपा, निशिगंध, जाई, जुई, मोगरा ही फुले वहावीत.